The next point is inline function. Inline function, most important point in C++. Okay, so this is a unique feature of the C++. This inline function feature is not available in C or in Java. It is a unique feature of the C++. Okay, so what is the inline function? The function declared with the inline keyword. Function declared with inline keyword is an inline function. Is an inline function. Okay, a function declared with inline keyword is a inline function. Okay, so जे function तुम्ही inline keyword ने declare करणार ते inline function झाले. For example बघा, syntax काय आहे? Inline keyword. Okay, then return type. रिटर्न टाइप तर फंक्शन ला असतोच, तुम्हाला माहिती आहे. आपण प्रीवियस लेक्चर मध्ये क्लासेस मध्ये void get data, void get, void put, तर रिटर्न टाइप होता. ओके, void. सो inline keyword, return type, then your function name, and after that here are number of arguments, one or more arguments. ठीक है, and here the function body. ओके, सो हे झालं इनलाइन फंक्शन. मग नॉर्मल फंक्शन तसं आपण फक्त कसं करतो, आपलं नॉर्मल फंक्शन कसं असतं, रिटर्न टाइप, फंक्शन नेम, and then if there are arguments then arguments असतात आणि इथे आपण असं फंक्शन लिहितो. मग ह्या नॉर्मल फंक्शन मध्ये आणि इनलाइन फंक्शन मध्ये व्हॉट इज द डिफरन्स? ओके, नाउ तुम्हाला माहिती आहे की जेव्हा आपण इनलाइन फंक्शन जेव्हा आपण फंक्शन कॉल करतो, नॉट इनलाइन, जेव्हा आपण फंक्शन कॉल करतो कंपाइलर कुठे जातो, त्याच्या डेफिनेशन कडे जातो. जसं प्रीवियस लेक्चर मध्ये आपण क्लासेस आणि ऑब्जेक्टच्या प्रोग्राम मध्ये बघितलं की आपण गेट फंक्शन कॉल केलं की मी तुम्हाला एक्सप्लेन केलं की कंपाइलर कुठे जाणार, गेट फंक्शनच्या डेफिनेशन कडे जाणार, मग गेट फंक्शनची डेफिनेशन एक्झिक्यूट करणार, परत कंपाइलर कुठे येणार, मेन मध्ये येणार, पुट फंक्शन आहे, पुट फंक्शन कडे जाणार. ओके, सो जेव्हा आपण नॉर्मल फंक्शन कॉल करतो कंपाइलर जातो डेफिनेशन कडे, त्या पर्टिक्युलर फंक्शनची डेफिनेशन एक्झिक्यूट होते आणि मग परत कंपाइलर कुठे येतो, नेक्स्ट जिथे आपण कॉल केलता, परत अजून कॉल असेल, परत कंपाइलर कुठे जाणार, फंक्शन डेफिनेशन कडे जाणार. ओके, सो दिस इज द प्रॉपर एक्झिक्यूशन ऑफ फंक्शन. देन व्हॉट इज द नीड ऑफ द इनलाइन फंक्शन और व्हॉट इज द यूज ऑफ द इनलाइन फंक्शन? ओके, सो फर्स्ट हा सिंटॅक्स लक्षात घ्या. मग मी तुम्हाला एक विदाउट इनलाइन फंक्शननी कसं प्रोग्राम वर्क होतो ते सांगते आणि मग तोच प्रोग्राम इनलाइन फंक्शननी जर वर्क केला तर नेमकं काय त्याचा यूज आहे ते तुम्हाला कळेल. ओके, सो इनलाइन फंक्शनचा सिंटॅक्स काय की आपलं जे नॉर्मल फंक्शन असतं त्याच्या आधी फक्त तुम्ही काय ऍड करणार, इनलाइन कीवर्ड ऍड करणार, बस, दॅट्स इट. ओके, बाकी सगळं सेम आहे. ठीक आहे, नाउ आता मी एक प्रोग्राम लिहिते. सपोज void किंवा int sum int a comma int b. Now here return type is integer. Okay, now इथे मी लिहिलं return ब्रॅकेट मध्ये a plus b लिहिलं. ओके, नाउ मेन काढलं. आता नाउ दिस इज आवर नॉर्मल फंक्शन, इथे इनलाइन कीवर्ड नाहीये. नाउ इथे मी डायरेक्ट आपण सी आउट लिहिलं तरी चालेल. सम बघा, रिटर्न टाइप जर असेल ना फंक्शनला तर डायरेक्ट सी आउट मध्ये कॉल केलं तरी चालतं, किंवा तुम्ही नॉर्मल जसं आपल्याला माहिती की रिटर्न टाइप आता कोणत्या टाइपचा आहे, इंटिजर. सो हियर आपल्याला आता एक व्हेरिएबल घ्यावं लागेल, इंटिजर. देन सम कॉल केलं सपोज आणि इथे टाकलं 10,20. ओके, नाउ सी आउट सी केलं. नाउ परत सम फंक्शन कॉल केलं बिकॉज मला आता एक वेगळ्या व्हेरिएबलची ऍडिशन करायची आहे, नंबर्सची ऍडिशन करायची. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला जस्ट इनलाइन फंक्शनचा यूज साठीचा प्रोग्राम एक्सप्लेन करते. नाउ दिस इज अ सिंपल प्रोग्राम. ओके, इथे इनलाइन कीवर्ड नाही, सो दिस इज आवर नॉर्मल फंक्शन. ठीक आहे, नाउ ऍज तुम्हाला माहिती की वरती हेडर फाइल्स असतील, देन फंक्शन डेफिनेशन, देन युअर प्रोग्राम मेन. ओके, नाउ जेव्हा तुम्ही रन करता पहिले कंपाइल तर टॉप टू बॉटम वच होतो, इथे हेडर फाइल असेल. ओके, नाउ कंपाइल कोणत्या पण लँग्वेजचा प्रोग्राम टॉप टू बॉटम वच होतो. ओके, पण जेव्हा तुम्ही रन करता तर कंट्रोल कुठे येतो, पहिले मेन कडे येतो.
प्रोग्राम एक्झिक्युशनच्या 2 स्टेप असतात. फर्स्ट टू कंपाइल द प्रोग्राम अँड आफ्टर दॅट टू रन द प्रोग्राम, टू एक्झिक्यूट द प्रोग्राम. ओके, सो प्रोग्राम कंपाइल हा टॉप टू बॉटमच होतो. ओके, टॉप पासून ते बॉटम पर्यंत. आणि जेव्हा युजर रन करणार तेव्हा कंट्रोल कुठे येणार, मेन कडे येणार. ओके, इथून कॉल जाणार सम फंक्शन कॉल केलं तर कॉल कुठे जाणार, सम फंक्शनच्या डेफिनेशन कडे जाणार. कंपायलर कुठे जाणार, सम फंक्शनच्या डेफिनेशन कडे जाणार. हे 10 कॉपी होणार ए मध्ये, 20 कॉपी होणार बी मध्ये. देन एक्झिक्यूट होणार, इथं रिटर्न होणार ए प्लस बी म्हणजे 10 प्लस 20 किती रिटर्न होणार, 30. रिटर्न झालेले 30 सेव्ह होणार इथे, प्रिंट होणार 30. नाउ नेक्स्ट स्टेटमेंट, अगेन सम फंक्शन कॉल झालं, परत कॉल गेला सम फंक्शनच्या डेफिनेशन कडे. 30 कॉपी झाले ए मध्ये, 40 कॉपी झाले बी मध्ये. 30 प्लस 40 70 रिटर्न झाले, रिटर्न झालेले 70 इथे स्टोअर झाले या सी मध्ये. ओके, सो इथे प्रिंट झालं 70. नाउ सम फंक्शन कॉल झालं, परत कॉल गेला फंक्शन डेफिनेशन कडे. 50 कॉपी झालं ए मध्ये, 70 कॉपी झालं बी मध्ये. नाउ 50 प्लस 70 120 रिटर्न झाले, रिटर्न झालेली व्हॅल्यू सेव्ह होणार इथे सी मध्ये. इथे डिस्प्ले झालं 120. देन युअर प्रोग्राम कम्प्लीट. आता बघा की तुम्हाला दिसते की सम फंक्शन आहे, ह्याच्यामध्ये लेस दॅन 5 लाईन्स आहेत, लेस दॅन 5 लाईन्स. ओके, काय एक तर स्मॉल फंक्शन आहे, म्हणजेच काय की स्मॉल फंक्शन आहे. एक बघा की इनलाईन फंक्शन कधी यूज करायचं, जेव्हा तुमच्या फंक्शन मध्ये 5 किंवा 5 पेक्षा कमी लाईन असतील. ठीक आहे, नाउ बघा इथे काय एक तर लेस दॅन म्हणजे छोटं फंक्शन आहे, लेस दॅन 5 लाईन्स, लेट्स से ओनली 1 लाईन आहे. ओके, नाउ आपण हे फंक्शन मोर दॅन 1 टाइम कॉल केलं. एक तर स्मॉल फंक्शन आहे आणि ते फंक्शन आपण मेन मध्ये मोर दॅन 1 टाइम कॉल केले. जर 1 टाइम कॉल केलं असेल तर काही प्रॉब्लेम नाही, बट हे जे फंक्शन आहे अकॉर्डिंग टू माय रिक्वायरमेंट आय हॅव कॉल्ड इट 3 टाइम्स. ओके, म्हणजेच मोर दॅन 1 टाइम. सो ईच टाइम कंपायलर विल गो टू द function definition, execute that function definition, then return to the main. After that again go to the function definition, execute that function, return the value, return to the main, again goes to the function definition. So हा जो टाइम आहे execution time की कंपायलरला each time function definition कडे जावं लागतं, ते एक्झिक्यूट करावं लागतं, परत मेन मध्ये परत function definition कडे. सो हा जो एक्झिक्यूशन टाइम आहे to go from main to function definition and from function definition to main. So to avoid or to decrease this, avoid नाही actually, to decrease this execution time. आपण execution time avoid नाही करू शकत, फक्त जो जास्त लागतो तो कमी करू शकतो. Okay, so each time execution time is increases. Why? Because each time compiler needs to go to the function definition, then execute that definition, and again compiler has to come back to the main. Okay, so these processes continue. So execution time of your program is increased. Okay, so to decrease the execution time of the program, we use the inline function. Why use the inline function? To decrease execution time of a program. Execution time of a program. Okay, so how the compiler decrease the execution time of a program when the inline function is used? Because compiler replaces, बघा most important line आहे, compiler replaces function call with function definition. ओके, आता बघा कंपायलर त्याच्या डेफिनेशन कडे जातो, मीन्स व्हॉट ते फंक्शन कुठेतरी मेन मेमरी मध्ये सेव्ह आहे, सो त्या ऍड्रेस कडे जातो, मग तिथे फंक्शन एक्झिक्यूट करतो आणि मग परत मेन कडे येतो, परत फंक्शन कॉल आला, परत त्या ऍड्रेस कडे जाणार. सो ही प्रोसेस काय करते, इन्क्रीज करते एक्झिक्युशन टाइम. सो टू डिक्रीज दॅट एक्झिक्युशन टाइम वी आर गोइंग टू यूज अ इनलाइन फंक्शन. ओके, सो एक्झिक्युशन टाइम डिक्रीज करण्यासाठी इनलाइन फंक्शन यूज करतो. मग एक्झिक्युशन टाइम कसा कंपायलर डिक्रीज करतो युजिंग इनलाइन फंक्शन? कंपायलर काय करतो, जो फंक्शन कॉल असेल कशाचा, इनलाइन फंक्शनचा, तो रिप्लेस करणार फंक्शन डेफिनेशन. नाउ हाऊ
ते मी तुम्हाला एक्सप्लेन करते विथ एक्झाम्पल. त्याच्यानंतर हे तर तुम्हाला कळलंय एक्झिक्युशन टाइम कसा वाढतो नॉर्मल फंक्शननी आणि तो डिक्रीज कसा होतो ते तुम्हाला हे सेकंड पॉइंट एक्सप्लेन करते. ओके. त्याच्यानंतर इनलाईन फंक्शन तुम्ही यूज कधी करणार? इफ युअर फंक्शन हॅज लेस दॅन 5 लाईन्स, 5 लाईन्सचा कोड असेल तेव्हाच. ओके. त्याच्यानंतर कंपायलर इनलाईन फंक्शन यूज करत नाही, मे नॉट परफॉर्म. हे बघा, इनलाईन फंक्शन यूज करायचं नाही जेव्हा तुमच्या फंक्शन मध्ये ठीक आहे लेस दॅन 5 लाईन्स आहेत, 3 लाईनचा कोड आहे पण त्याच्यामध्ये फॉर लूप आहे, लूप चालत नाही इनलाईन फंक्शन मध्ये. सो इनलाईन फंक्शन यूज करायचं नाही जेव्हा तुमच्या प्रोग्राम मध्ये लूप आहे, स्विच स्टेटमेंट आहे. ओके. और गो टू शक्यतो यूज करत नाही C++ मध्ये, बट गो टू स्टेटमेंट कधी म्हणजे आहे एक स्टेटमेंट यूज जरी जास्त करत नसले तरी गो टू इज अ स्टेटमेंट, तुम्हाला आता ऑलरेडी सी मध्ये माहिती आहे. ओके. सो त्या फंक्शन मध्ये ठीक आहे 5 लाईन्सचा कोड आहे बट त्या फंक्शन मध्ये लूप असू शकतं, स्विच असू शकतं, गो टू असू शकतं. सो तेव्हा इनलाईन फंक्शन जरी कोड स्मॉल 5 पेक्षा 5 लाईनचा असेल तरी पण यूज करायचं नाही जर त्या फंक्शन मध्ये लूप, स्विच, गो टू स्टेटमेंट आहे तर. और फंक्शन रिकर्सिव्ह आहे तर. रिकर्सिव्ह मीन्स व्हॉट? फंक्शन मध्ये फंक्शन कॉल करायचं म्हणजेच काय? हे ऍड फंक्शनची डेफिनेशन आहे आणि ह्याच्यामध्ये परत ऍड फंक्शनच कॉल केलं. सो तुमच्या फंक्शन मध्ये जर रिकर्शन असेल देन यू कॅनॉट यूज द इनलाईन फंक्शन. युअर फंक्शन का जो कोड आहे तो 5 लाईन्स पेक्षा कमी आहे बट त्याच्यामध्ये रिकर्शन आहे, लूप असेल, स्विच असेल किंवा गो टू असेल तर इनलाईन फंक्शन यूज करायचं नाही. ओके. त्याच्यानंतर एक पॉइंट आहे बघा जो आपण पुढे बघणार आहे, स्टॅटिक व्हेरिएबल्स. जसे आपले लोकल ग्लोबल व्हेरिएबल्स मी तुम्हाला एक्सप्लेन केले तसे क्लासेस मध्ये स्टॅटिक व्हेरिएबल्स पण असतात, हे आपण नंतर बघू. तर जेव्हा तुमच्या प्रोग्राम मध्ये स्टॅटिक व्हेरिएबल आहे तेव्हा सुद्धा तुम्ही इनलाईन फंक्शन यूज करणार नाही. ओके. सो इनलाईन फंक्शन कधी यूज करायचं? एक तर कोड स्मॉल कोड असेल त्या फंक्शन मध्ये. ओके. अँड द फंक्शन डज नॉट कंटेन लूप, स्विच, गो टू, रिकर्शन और स्टॅटिक व्हेरिएबल. सो दीज आर द इंटरव्ह्यू टाइप ऑफ क्वेश्चन. ओके. सो तेव्हा इनलाईन फंक्शन यूज करायचं नाही. ठीक आहे. जसं आता आपण सम घेतले तर सम मध्ये कुठेही लूप, स्विच, गो टू, स्टॅटिक व्हेरिएबल्स ठीक आहे तुम्हाला माहिती नाही ते आपण क्लासेस ऑब्जेक्ट मध्ये बघणार आहे. रिकर्शन तर हे कन्सेप्ट जर नसतील, ह्या टाइपचे जर स्टेटमेंट नसतील फंक्शन मध्ये आणि फंक्शनची लाईन 5 किंवा 5 पेक्षा लेस असेल फंक्शनचा कोड तरच तुम्ही यूज करणार इनलाईन फंक्शन. आणि इनलाईन फंक्शन काय करतं? डिक्रीज करतं एक्झिक्युशन टाइम ऑफ अ प्रोग्राम. how it decreases the execution time of a program? Compiler replaces a function call with a function definition. Now the most important हे आहे की नेमकं कसं एक्झिक्युशन टाइम कमी करतो, कसा फंक्शन कॉल रिप्लेस करतो बाय द फंक्शन डेफिनेशन. आता मी तुम्हाला विदाउट इनलाईन फंक्शन तर एक्सप्लेन केलंच आहे. आता सेम तोच प्रोग्राम आपण इनलाईननी करूयात म्हणजे तुम्हाला एक्सप्लेन करते फंक्शन कॉल कसा करणार. ठीक आहे. नाउ इनलाईन फंक्शन इज डिक्लेअर्ड विथ द इनलाईन कीवर्ड. रिटर्न a प्लस b. एकदम सिंपल सांगितले बघा तुम्हाला एक्सप्लेन करून, एकदम बेसिक मध्ये. ते तुम्ही काहीही व्हॅल्यू पास करू शकता इंटिजर, बिकॉज आपण आर्ग्युमेंट्स इंटिजर दिलेले आहेत. नाउ अगेन out C किती पण टाइम्स तुम्ही कॉल करा काहीही फरक पडत नाही. बघा आता मगाशी तर तुम्हाला सांगितलं की जर फंक्शन इनलाईन नसेल तर काय होतं, इथून कॉल जातो सम च्या डेफिनेशन कडे, इथून व्हॅल्यू रिटर्न होते, परत मेन कडे आला, परत मेन मधून कॉल केला डेफिनेशन कडे, डेफिनेशन एक्झिक्यूट झाली, परत कॉल आला
मेन कडे, कंपायलर आला मेन कडे, परत इथून कॉल गेला समचा डेफिनेशन कडे, परत एक्झिक्यूट होणार मेन मध्ये येणार परत. म्हणजे काय होतं की ही जो एक्झिक्युशन टाइम आहे तो खूप जास्त लागतो. ओके, सो ते अवॉइड करण्यासाठी आता आपल्याकडे बघा फंक्शन जे आहे सम त्याच्यामध्ये कोणतंही लूप नाहीये, स्विच स्टेटमेंट नाहीये, त्याच्यानंतर कोणतेही स्टॅटिक व्हेरिएबल नाहीये, त्याच्यानंतर गो टू स्टेटमेंट नाहीये, रिकर्शन नाहीये, सिंपल एक फंक्शन आहे ज्याच्यामध्ये ओनली वन लाईन आहे, म्हणजे एक स्मॉल फंक्शन आहे. ओके, सो आपल्या दोन्ही क्रायटेरियामध्ये ते बसत आहे, सो मी त्याला इनलाईन केलं. ओके, नाउ तुम्हाला जसं सांगितलं की इथे हेडर फाईल युजिंग नेम स्पेस वगैरे इन्क्लूड होईल. ओके, नाउ जसं मी तुम्हाला सांगितलं की कंपायलर काय करतो, टॉप टू बॉटम एक्झिक्यूट करतो. काय करतो, टॉप टू बॉटम एक्झिक्यूट करतो. ओके, सॉरी कंपायलर काय करतो की प्रोग्राम कंपाईल टॉप टू बॉटम करतो. ओके, सो प्रोग्राम कंपाईल करतानाच जिथे आपण कॉल टू केलं इनलाईन फंक्शन इथे, पण आधी फंक्शनची काय आहे, डेफिनेशन आहे. ओके, सो कंपाईल जेव्हा होतोय टॉप टू बॉटम तेव्हाच कंपायलरला काय करणार आहे, दिस सम इज अ इनलाईन फंक्शन. ओके, सो जेव्हा तो कंपाईल करत करत खाली येईल आणि जेव्हा सम फंक्शनचा कॉल येईल, नाउ कंपायलर विल ऑलरेडी नो दॅट सम इज अ इनलाईन फंक्शन. मग अशी सम इथे इनलाईन कीवर्डच नव्हता, सो दॅट इज अ नॉर्मल फंक्शन. ओके, नाउ आता आपण इनलाईन केलेले, सो ही लाईन आधी कंपाईल झाली, मग ही लाईन, मग ही लाईन, मग ही लाईन, मग ही लाईन, इथे इथे नाउ इथे आलं कॉल कडे. नाउ कंपायलर विल नो दॅट व्हॉट की दिस सम इज अ इनलाईन फंक्शन. सो व्हॉट कंपायलर डज, compiler replaces this function call by function definition. That is, here compiler write this call c is equal to, this call is replaced by, this is the function call, so this is replaced by function definition. Now here only one line, जेवढ्या लाईन असतील तेवढ्या. Now 10 plus 20 म्हणजे इथे लगेचच आता आपण कंपाईल करतोय, रन करत नाही. सो कंपायलरने काय केलं, कंपाईल करताना सम फंक्शनच्या लाईन कडे जेव्हा कंपायलर आला, नाउ कंपायलर विल नो दॅट or already known that this sum is a inline function, so he replaces compiler, it replaces the function call by the function definition. Okay, now हे झाली लाईन कंपाईल. कंपाईल means what, proper syntax आहे की नाही ते चेक होतं. Now here is also sum call, sum is again a इनलाईन फंक्शन. सो हा जो कॉल आहे तो रिप्लेस करणार फंक्शनच्या डेफिनेशन मध्ये, आणि डेफिनेशन मध्ये ओनली वन लाईन आहे, सो हा कॉल रिप्लेस होणार c इज इक्वल टू 80 प्लस 40. ओके, नाउ हियर चेक होणार सिंटॅक्स साठी. हियर ऑल्सो अगेन दिस इज अ इनलाईन फंक्शन कॉल, सो दिस कॉल इज रिप्लेस्ड बाय c इज इक्वल टू रिटर्न 120 plus 130. This is a function definition. Now this statement will check for the syntax. This is also syntax, this syntax. So हे झालं कंपाईल. नाउ आपण काय हे सगळं इंटरनल करणार कंपायलर की फंक्शन कॉल रिप्लेस करणार बाय द डेफिनेशन. नाउ प्रोग्राम रन केला की तुम्हाला माहिती कंट्रोल कुठे येतो, मेन कडे येतो. ओके, नाउ बघा मी काय लिहिलेलं, टू रिड्यूस द एक्झिक्युशन टाइम, नॉट द कंपाइलिंग टाइम. एक्झिक्युशन प्रोग्राम रन केल्यानंतर कंपायलर कुठे जातो, डेफिनेशन कडे, आणि परत इकडे मेन कडे. ओके, इच टाइम. सो तो रिड्यूस करण्यासाठी, डिक्रीज करण्यासाठी. नाउ तुम्ही प्रोग्राम कंपाईल झाला, रन केल्यानंतर इथे आला कंट्रोल. नाउ इथे कॉल तर नाहीच, इथे काय आहे, डायरेक्ट हे स्टेटमेंट आहे, बिकॉज कंपाईल करतानाच कंपायलरनी काय केलेलं आहे, फंक्शन कॉल डेफिनेशनने रिप्लेस केलेलं आहे. सो 10 plus 20 30 सी मध्ये गेलं, इथे 30 डिस्प्ले झालं, इथे आलं. आता कॉल नाहीच, हे स्टेटमेंट 80 plus 40 120 सी मध्ये गेले, इथे डिस्प्ले झाले. 120 plus 130 सी मध्ये गेले, 250 इथे डिस्प्ले झालं, प्रोग्राम एंड झाला. ओके, सो इथे जो एक्झिक्युशन टाइम, each time go to the definition, execute the definition, then again come to the main, again go to the definition, again come to the main. सो हा जो टाइम आहे तो पूर्ण रिड्यूस होतो. व्हाय, बिकॉज मेन मध्येच फंक्शन डेफिनेशन ऍज इट इज येते. सो फंक्शन डेफिनेशनच मेन मध्ये आहे, कॉलच रिप्लेस झालेला आहे डेफिनेशननी, म्हणजेच फंक्शन मधले जे स्टेटमेंट आहे ते मेन मध्येच आलेले आहे. सो कंपायलर आता मेन कडे डेफिनेशन कडे जाणार नाही आणि परत डेफिनेशन एक्झिक्यूट करून मेन कडे येणारच नाही, बिकॉज ते ऑलरेडी डेफिनेशन मेन मध्येच आहे, तिथेच एक्झिक्यूट होणार आणि तिथेच
रन होणार. ओके, सो हा टाइम आहे ट्रॅव्हल फ्रॉम मेन टू डेफिनेशन अँड फ्रॉम डेफिनेशन टू मेन अगेन अँड अगेन. दिस टाइम इज डिक्रीजेस बाय युजिंग द इनलाईन फंक्शन. ओके, आलं का लक्षात? ठीक आहे. सो हे झालं तुमचं इनलाईन फंक्शन. मोस्ट इम्पॉर्टंट आहे बघा इनलाईन फंक्शन. आणि परत एकदा सांगते, आता मी तुम्हाला जे नोट्स देते तर त्याच्यामध्ये बघा मी जे आतापर्यंतचे जे नोट्स दिलेले आहेत 20-25 पेजेस, तर त्याच्यामध्ये जे C++ चे जे न्यू कन्सेप्ट आहेत मी त्याच्याच नोट्स दिल्यात. फॉर एक्झाम्पल ऑपरेटर मध्ये मी फक्त रेफरन्स आणि स्कोप रिझोल्युशनचेच नोट्स दिलेली आहे. अरिथमॅटिक, इन्क्रीमेंट डिक्रीमेंट त्याच्या दिलेल्या नाहीत, बिकॉज ऑलरेडी मी त्या तुम्हाला सी मध्ये दिलेल्या आहेत. सो त्याच तुम्ही रिपीट करा. ज्यांच्याकडे नाहीयेत त्यांनी मला सांगा, मी परत एकदा देते. सो जे न्यूएस्ट कन्सेप्ट आहेत त्याच्या सगळ्याच्या मी तुम्हाला नोट्स देणार आहे. फॉर एक्झाम्पल दिस इनलाईन फंक्शन, ह्याची पण तुम्हाला नोट्स देणार आहे, बिकॉज हे तुम्हाला सीला नव्हतं. सो मी ते त्याच्या नोट्स तुमच्याकडे नाहीच ऑब्विसली. सो इथे मी देणार आहे. सो ज्या न्यूएस्ट कन्सेप्ट आहेत त्याच्या मी तुम्हाला सगळ्या नोट्स देणार आहेत. ओके, now the next again the important point is default argument in C++. Sorry, not exactly this word. Function with default argument. So this is also the newest. आता इथून पुढे जे आपण आहे, ठीक आहे, फर्स्ट चॅप्टर आपला झाला, इफ स्टेटमेंट्स वगैरे एक्सप्लेन झाले, स्विच वगैरे, तर ते आपलं रिपीट झालं. बट नाउ जे आपण प्रिव्हियस लेक्चरला स्टार्ट केले क्लासेस अँड ऑब्जेक्ट्स, तिथपासून आता आपल्या सगळ्या न्यूएस्ट कन्सेप्ट आहेत. ओके, नाउ फंक्शन विथ डिफॉल्ट आर्ग्युमेंट्स. फंक्शन विथ डिफॉल्ट आर्ग्युमेंट्स. ओके, नाउ this is also like the inline function, this is also important and the theoretical question, then orally पण तुम्हाला विचारतात, then तुम्हाला इंटरव्ह्यू लेवलचा पण हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. फंक्शन विथ द डिफॉल्ट आर्ग्युमेंट्स. नाउ आता तुम्हाला फंक्शनला आर्ग्युमेंट कसे पास करायचे हे माहिती आहे, बट फंक्शनला डिफॉल्ट आर्ग्युमेंट कसं पास करायचं आता ते आपण एक्सप्लेन करू. ओके, now what is mean by a default argument? A default argument is a value provided in a function, declaration that is automatically assigned by the compiler. First I am writing the definition. By the compiler if the caller of function doesn't provide a value for the argument. बघा आता, a default argument means what? Arguments you know that arguments are of any type, char, integer, float. Okay, and n number of arguments. तुम्हाला जर फंक्शन विथ 0 आर्ग्युमेंट पाहिजे असेल, विदाउट आर्ग्युमेंट, तर तुम्ही असं पण लिहू शकता. ओके, फंक्शन विथ आर्ग्युमेंट पाहिजे असेल तर ज्या टाइपचा आर्ग्युमेंट आहे ते देऊ शकता. सो आर्ग्युमेंट जर असतील तर 1 or more टाइपचे असू शकतात आणि मोर दॅन 1 असू शकतात. असं नाही की 1, 2, 3 एवढेच आहेत, 4, 5, 6 किती पण आर्ग्युमेंट्स असू शकतात. ओके, सो आर्ग्युमेंट यू नो दॅट. नाउ डिफॉल्ट आर्ग्युमेंट मीन्स व्हॉट? की तुमच्या फंक्शन मध्ये ऍटलिस्ट 1 आर्ग्युमेंट, म्हणजे जर तुम्हाला डिफॉल्ट द्यायचं असेल तर तुमच्या फंक्शन मध्ये एक आर्ग्युमेंट असं असणार आहे की ज्याला तुम्ही व्हॅल्यू पण देणार आहे. सो जनरली कधी देणार? डिक्लेरेशनला. सो जनरली आपण डिक्लेरेशनच्या वेळेस काय देतो? जसं मी जस्ट तुम्हाला एक फंक्शन लिहून दिलं होतं, सम int a, int b. ओके, सो दिस इज फंक्शन डेफिनेशन और डिक्लेरेशन ऍट अ टाइम केले आपण. ओके, नाउ इथे आपण काय लिहिलंय? 2 आर्ग्युमेंट्स घेतले. इथे आपण ए आणि बी ला व्हॅल्यू दिल्यात का? नाही. आपण व्हॅल्यू कधी देतो? फंक्शन कॉल करताना देतो, मेन मध्ये. ओके, सो हे तुम्हाला माहिती आहे. नाउ डिफॉल्ट आर्ग्युमेंट मीन्स व्हॉट? की फंक्शन डेफिनेशन किंवा वी कॅन से डिक्लेरेशन, जेव्हा तुम्ही फंक्शन डिक्लेअर करता किंवा डायरेक्टली डेफिनेशन लिहिता तेव्हाच तुम्ही आर्ग्युमेंटला काय देणार?
व्हॅल्यू देणार. ओके, सो दॅट इज अ डिफॉल्ट व्हॅल्यू. म्हणजे फंक्शन डेफिनेशन राईट डाऊन करतानीच किंवा फंक्शन डिक्लेरेशन करतानीच यू विल गिव्ह द डिफॉल्ट व्हॅल्यू टू द आर्ग्युमेंट. सो दॅट इज अ डिफॉल्ट आर्ग्युमेंट. सो फंक्शन कॉल करतानी जर तुम्ही सेकंड, आता बघा बेटा int a comma int b is equal to suppose मी 30 दिला. ओके, नाही इथं जो कोड असेल तो. आता जेव्हा मी आता काय करायचं, डिफॉल्ट आर्ग्युमेंट मीन्स व्हॉट, की तुम्ही वन ऑफ द आर्ग्युमेंटला व्हॅल्यू देणार. ओके, कधी फंक्शन डिक्लेअर किंवा डिफाईन करताना. ओके, नाउ जेव्हा तुम्ही फंक्शन कॉल करता आणि जेव्हा तुम्ही सेकंड आर्ग्युमेंटची जर व्हॅल्यू प्रोव्हाइड केली नाही तर ती ऑटोमॅटिकली डिफॉल्ट व्हॅल्यू घेणार. म्हणजेच काय, कन्सिडर करा की मेन आहे, मेन मध्ये तुम्ही सम फंक्शन कॉल केले. बघा मी परत एक सेपरेट ही डेफिनेशन आहे त्याच्या शेजारीच करते, पण मी तुम्हाला परत एक सेपरेट फक्त डेफिनेशन एक्सप्लेन करण्यासाठी मी इथे कंजेस्टेड मध्ये थोडस एक्सप्लेन करते, पण परत मी सेपरेट प्रोग्राम घेणार आहे. सो आता मी इथे फक्त 40 टाकलं. ओके, सो ह्या स्टेटचं मिनिंग काय, अ डिफॉल्ट आर्ग्युमेंट इज द व्हॅल्यू प्रोव्हाइडेड इन अ फंक्शन डिक्लेरेशन. ओके, a default value is a value provided in a function declaration. So ही व्हॅल्यू मी प्रोव्हाइड केली. सो जनरली आपण आतापर्यंत ती करत नव्हतो, पण C++ या फीचरला सपोर्ट करतो. दॅट इज कॉल्ड एज डिफॉल्ट व्हॅल्यू. ओके, नाउ इज ऑटोमॅटिकली असाइन्ड बाय द कंपाइलर. सो जी डिफॉल्ट व्हॅल्यू तुम्ही फंक्शन डिक्लेअर करताना डिफाइन करताना देणार ती कंपाइलर ऑटोमॅटिकली असाइन करणार कॉलर फंक्शनला. जेव्हा तुम्ही त्या कॉलर ऑफ द फंक्शनला डायरेक्टली कंपाइलर असाइन करणार ही डिफॉल्ट व्हॅल्यू व्हेन यू डझंट प्रोव्हाइड अ व्हॅल्यू फॉर द आर्ग्युमेंट. आता बघा जनरली जर दोन आर्ग्युमेंट असतील फंक्शनला तर कॉल करताना पण आपण किती कॉल पास करतो, दोन. जस्ट प्रिव्हियस एक्झाम्पल मध्ये बघितलं की 40,30 दोन आर्ग्युमेंट्स आहेत, तर आपण कॉल करताना पण किती पास करतो, दोन. पण नाउ हियर वन आर्ग्युमेंट इज अ डिफॉल्ट आर्ग्युमेंट. सो जेव्हा कॉल करताना जर तुम्ही प्रोव्हाइड केली नाही व्हॅल्यू सेकंड आर्ग्युमेंटची, बिकॉज हियर सेकंड आर्ग्युमेंट इज अ डिफॉल्ट आर्ग्युमेंट. सो कॉल करताना जर तुम्ही जे डिफॉल्ट आर्ग्युमेंट आहे त्याची व्हॅल्यू पास केली नाही, आता जसं मी इथे फक्त एकच आर्ग्युमेंटची व्हॅल्यू पास केली पहिल्या, दुसऱ्याची केली नाही, बट दिस अदर इज अ डिफॉल्ट आर्ग्युमेंट. ओके, सो ऑटोमॅटिकली कंपाइलर कोणती व्हॅल्यू घेणार, दिस 30 व्हॅल्यू घेणार. ओके, नाउ बघा हे झालं डेफिनेशन. ओके, सो काय सांगितलं की फंक्शनला बघा आता, किंवा आता आपण एक वेगळं घेऊ. ठीक आहे, सम जनरली आपलं कसं असतं, हे असं फंक्शन असतं. ओके, आता इथे जरा प्रॉपर लिहितेच, रिटर्न a प्लस, सॉरी असं पण आपण लिहू शकतो. बघा जो मगाचाच प्रोग्राम आहे, आपण इनलाईन मध्ये डायरेक्ट रिटर्न a प्लस बी, तर असं पण लिहू शकता तुम्ही. देन रिटर्न सी, होणार तेच आहे. नाउ इंट मेन, नाउ हियर सी, सी इज इक्वल टू, आता जर बघा आता इथे कुठेही डिफॉल्ट आर्ग्युमेंट नाही, आपला नॉर्मल प्रोग्राम आहे. ओके, सो जर मी इथे हे असं कॉल केलं काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, आणि इथे जर मी एकच आर्ग्युमेंट पास केलं तर ऑब्विसली काय येणार, एरर. बघा कंपाईल होणार टॉप टू बॉटम, आणि इथं काहीच प्रॉब्लेम येणार नाही, बिकॉज ह्या कॉलचं जेव्हा कंपाईल होतोय तेव्हा प्रॉब्लेम येणार नाही, बिकॉज इथे 40-32 आर्ग्युमेंट आहे, इथे पण 2 आर्ग्युमेंट आहे. ओके, कंपाईल. आता इथे जेव्हा प्रोग्राम कंपाईल करायला येईल कंपाइलर, तेव्हा इथे तुम्हाला एरर देईल काय की फंक्शन डेफिनेट, बिकॉज ही लाईन आधीच कंपाईल झालेली की नाही. सो जेव्हा ह्या लाईनकडे कंपाइलर टॉप टू बॉटम कंपाइलर, तेव्हा कंपाइलरला कळेल की सम फंक्शनला 2 आर्ग्युमेंट्स आहेत ऑलरेडी, बिकॉज ऑलरेडी हे कंपाईल झालेलं आहे, इथे 2 पास केले, सो काही एरर येणार नाही. दिस सिंटॅक्स इज ऑल्सो करेक्ट, बट हियर कंपाइलर विल गिव्ह एरर. व्हाय? बिकॉज देयर आर 2 आर्ग्युमेंट्स अँड यू कॉल्ड ओनली 1 आर्ग्युमेंट. ओके, सो पहिल्यांदा मी तुम्हाला हे रन करून दाखवते ह्याच्यात काय एरर येईल. मग डिफॉल्ट आर्ग्युमेंटची जी डेफिनेशन आहे ती परत आपण एक्झाम्पलने एक्सप्लेन करू. एकदम इम्पॉर्टंट पॉइंट आहे बघा, त्यामुळे मी एवढं डिटेल मध्ये घेतेय. तुम्हाला कॉलेजमध्ये 5 मिनिटांमध्ये एक्सप्लेन करून टाकतील.
आता फर्स्ट आपण विदाउट आपला जसा नॉर्मल प्रोग्राम करतो आपण फंक्शननी तसा करू. ठीक आहे. नाव बघा इथे तुम्ही फंक्शन डेफिनेशन लिहिली, डायरेक्ट डिक्लेअर करू शकता, मेन मध्ये कॉल करू शकता आणि मेनच्या खाली डेफिनेशन लिहू शकता किंवा डायरेक्टली मेनच्या वरती डेफिनेशन पण लिहू शकता. ओके. नाव डायरेक्ट रिटर्न ए प्लस बी केले तरी चालेल, जसं आपण इनलाईन मध्ये केलं तसं, किंवा हे असं केलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. नाव मेन रिटर्न व्हॅल्यू साठी एक व्हेरिएबल, देन आपण फंक्शन कॉल केलं, सी. ओके. देन अगेन आता मी फंक्शन कॉल करते सेकंड टाइम. नो चेक काय एरर येते फर्स्ट, देन तुम्हाला डिफॉल्ट आर्ग्युमेंटने एरर का नाही येत ते पण कळेल. मग बघा आता कंपाइल केलं, बघा इथं सेकंड फंक्शन कॉलला बघा इथं ब्लॅक लाईन, ह्या कॉलला एरर आली. वाय? too few arguments to a function sum int because here two arguments आहेत. too few म्हणजे काय, कमी आर्ग्युमेंट झाले. ह्या स्टेटमेंटला एरर आली नाही, ह्या स्टेटमेंटला आली. वाय? बिकॉज फंक्शन सम फंक्शन 2 आर्ग्युमेंट्स आहेत आणि तुम्ही कॉल करताना फक्त 1 दिले. सो यू हॅव टू कंपल्सरी हियर राईट द 2 आर्ग्युमेंट्स. तुम्ही जास्त जरी दिले तरी सुद्धा एरर येणार. जेवढे तुम्ही डेफिनेशन लिहिताना दिलेत तेवढेच आर्ग्युमेंट्स तुम्हाला काय करावं लागतं, द्यावं लागतं. आता हा प्रोग्राम रन होईल प्रॉपर. जर तुम्ही प्रॉपर आर्ग्युमेंट दिले, जेवढे तुम्ही फंक्शन डेफिनेशन कडे दिले तेवढे. ओके. आणि जर नाही दिले तर काय एरर येते ती तुम्हाला कळाली. नाऊ बघा इथे एरर आली. ठीक आहे. नाऊ आता डिफॉल्ट आर्ग्युमेंट मीन्स व्हॉट, की तुम्ही काय करणार, एक आर्ग्युमेंट असं देणार मिनिमम, त्याच्यापेक्षा जास्त पण असू शकतात. आता फॉर एक्झाम्पल A and here B is equal to 30 दिले, काहीही व्हॅल्यू तुम्ही देऊ शकता. ठीक आहे. नाउ इथे बघा इन C is equal to A plus B return C. Okay. Now here main. सी सेम मगाचाच प्रोग्राम आहे. तुम्हाला एकदम इझिएस्ट वेने मी एक्सप्लेन करते. बघा आता बघा प्रोग्राम कंपाइल होणार. ठीक आहे. ही लाईन कंपाइल झाली, सम फंक्शन दिसलं कंपाइलरला. ठीक आहे. नॉट एक्झिक्यूट, कंपाइल. नाउ इथे काहीच प्रॉब्लेम नाहीये. 40-50. ओके. 2 आर्ग्युमेंट्स इथे पण 2 आहेत. नाउ तिथे काय सांगितलं तुम्हाला डेफिनेशन मध्ये, की जेव्हा कॉलर फंक्शन कॉल करताना जर जे डिफॉल्ट आर्ग्युमेंट आहे ते जर दिलं नाही तर कंपाइलर काय करतो, डिफॉल्ट व्हॅल्यू घेतो. नाउ ह्या स्टेटमेंटला एरर येणार नाही. आता जस्ट मी तुम्हाला प्रोग्राम करून दाखवला, तिथे जर डिफॉल्ट आर्ग्युमेंट दिलेलं नसेल, इथपर्यंतच कोड असेल तर काय येत होती, सम फंक्शनला एरर होत होती. टू फ्यू आर्ग्युमेंट्स, कमी आर्ग्युमेंट्स दिलेत. ओके. नाउ इथे एरर येणार नाही. आता बघा एक्झिक्युशन कसं होतं, फंक्शनला डिफॉल्ट आर्ग्युमेंट असेल तर. नाउ इथे जेव्हा तुम्ही आता हा झाला एक्झिक्युशन, कंपाइल झाला तर एरर येणार नाही. नाउ एक्झिक्यूट कसं होतं, नाउ प्रोग्राम रन केला, कंट्रोल आला मेन कडे, कॉल झालं, कॉल केला की कंट्रोल कुठे आला, इथे आला. ओके. नाउ हा 40 ऑब्विसली ए मध्ये जाणार. नाउ दिला तर तुम्ही व्हॅल्यू दिलीये, बट इथे तुम्ही सेकंड आर्ग्युमेंट पण पास केले. सो जे डिफॉल्ट आर्ग्युमेंट तुम्ही दिलेले त्याची व्हॅल्यू जर तुम्ही सम मध्ये डिफॉल्ट आर्ग्युमेंट जरी तुम्ही डिफॉल्ट व्हॅल्यू दिली असेल आर्ग्युमेंटला, पण फंक्शन कॉल करताना जर तुम्ही त्या आर्ग्युमेंटची एक वेगळी व्हॅल्यू प्रोव्हाइड केलेली असेल, देन दॅट कॉल मध्ये जी व्हॅल्यू आहे ती रिप्लेस होते फॉर द एक्झिक्युशन ओनली. ओके. सो ह्या कॉलच्या एक्झिक्युशन साठी ए मध्ये ऑब्विसली 40 जाणार आणि हा जो 50 आहे
सो ह्या कॉलच्या एक्झिक्युशन साठी बी ची व्हॅल्यू काय घेणार 50 घेणार, डिफॉल्ट घेणार नाही. तुम्ही फंक्शन डेफिनेशन लिहिताना जरी एका आर्ग्युमेंटला डिफॉल्ट व्हॅल्यू दिलेली असेल बट कॉल करताना तुम्ही एक वेगळी व्हॅल्यू पास केलेली असेल अदर व्हॅल्यू, तर ते कॉल करताना जी व्हॅल्यू पास केलेली तीच व्हॅल्यू कन्सिडर होते त्याच्या एक्झिक्युशन साठी, डिफॉल्ट व्हॅल्यू घेत नाही. ओके, सो इथे बी ची व्हॅल्यू 50 घेणार, 30 रिप्लेस नाही करणार फॉर धिस कॉल ओनली फक्त. सो ए प्लस बी 40 प्लस 50 90, रिटर्न सी, रिटर्न केलं इथे जाणार, डिस्प्ले होणार 90. नाव इथे आलं, नाव सम फंक्शन कडे कॉल गेला, नाव हे 80 ए मध्ये आले. नाव सेकंड आर्ग्युमेंट तर तुम्ही पास नाही केलेलं, मग आता कंपायलर कोणती व्हॅल्यू घेणार, डिफॉल्ट व्हॅल्यू. आलं का लक्षात? सो जे डिफॉल्ट आर्ग्युमेंट आहे, जे डिफॉल्ट व्हॅल्यू आहे आर्ग्युमेंटची, ती जर कॉल करताना सेकंड आर्ग्युमेंट दिलं नाही किंवा जे डिफॉल्ट आर्ग्युमेंट आहे ते जर पास केलं नाही तर कंपायलर कोणती व्हॅल्यू घेतो, जी डिफॉल्ट आहे ती. आणि जर कॉल करताना तुम्ही डिफॉल्ट आर्ग्युमेंटची एक न्यू व्हॅल्यू दिली तर जी न्यू व्हॅल्यू आहे तेच एक्झिक्युशन होणार. सो दिस 50 इथे 30 नाही घेणार, ह्या कॉल साठी 50 घेणार. ह्या कॉल साठी 30 का घेणार, बिकॉज इथे एकच आर्ग्युमेंट पास केलेला आहे, त्याची व्हॅल्यू ए मध्ये जाणार. मग बी तर पास केलेलाच नाहीये, मग बी ची कोणती व्हॅल्यू घेणार, डिफॉल्ट घेणार. सो इथे 80 प्लस 30 110, रिटर्न झालं सी मध्ये गेले, इथे आलं 110. आलं का लक्षात? ठीक आहे. सो दिस इज अ फंक्शन विथ अ डिफॉल्ट आर्ग्युमेंट. ओके, जर तुम्ही डिफॉल्ट आर्ग्युमेंटची व्हॅल्यू दिलेली असेल कॉल करताना तर ती न्यू व्हॅल्यूनी फंक्शन डेफिनेशन होणार, आणि जर डिफॉल्ट आर्ग्युमेंट पास नसेल केलं तर जे डिफॉल्ट व्हॅल्यू आहे त्यांनी एक्झिक्युशन होणार. ओके, नाउ द रूल्स फॉर द गिव्हिंग द डिफॉल्ट आर्ग्युमेंट. ओके, आता बघा, जर सम फंक्शन आहे की मला एक डिफॉल्ट आर्ग्युमेंट पाहिजे, ओके, आणि मी जर ते फर्स्ट दिलं तर हे रॉंग आहे. डिफॉल्ट आर्ग्युमेंटची जी अलाइनमेंट आहे ती ऑलवेज राईट टू लेफ्ट पाहिजे. काय पाहिजे? ऑलवेज राईट टू लेफ्ट. सो आधी तुम्ही लेफ्ट आर्ग्युमेंट दिलं, म्हणजे दोन आर्ग्युमेंट आहे, त्यातल्या लेफ्ट साइडला काय ए आणि बी कुठे आहे, राईट साइडला. सो तुम्ही काय दिलं, राईट आर्ग्युमेंटच्या आधीच लेफ्टला डिफॉल्ट व्हॅल्यू दिली. सो दिस इज अ रॉंग. सो व्हॉट इज द राईट स्टेटमेंट? This is a right statement. Right to left पाहिजे. ओके, अगेन ओनली वन डिफॉल्ट आर्ग्युमेंट असतं का? ओनली वन पण असू शकतं, मोर दॅन वन पण असू शकतं, बट ऑल दी आर्ग्युमेंट्स डिफॉल्ट नकोय. ओके, ऑल आर्ग्युमेंट्स डिफॉल्ट नकोय. ऍक्च्युली चालतं ऑल दी आर्ग्युमेंट्स दिले तरी, ठीक आहे. हे बघा, हे तर स्टेटमेंट काय करायला तुम्हाला राईट टू लेफ्ट अलाइनमेंट पाहिजे. ओके, नाउ द फॉलोइंग व्हॅलिड स्टेटमेंट्स बघा. आता व्हॅलिड स्टेटमेंट्स बघा रिलेटेड टू डिफॉल्ट आर्ग्युमेंट. एक कोणतंही मी व्हेरिएबल, आता इथे मी सम लिहिते, फॉर एक्झाम्पल तुमचं कोणतंही फंक्शन असेल. नाउ ए इज इक्वल टू मी 20 लिहिलं, बी इज इक्वल टू 30 दिलं, and c is equal to 40 दिलं. So I have a 3 arguments and all 3 are the default. So it is a right. Okay. Now next. I have a 3 argument in a sum function or any function, and between that 2 are default. So this is also right. आता बघा, right to left आहे ना, शेवटचे दोन्ही पण काय आहेत, व्हॅलिड आहेत. ओके, शेवटचे दोन डिफॉल्ट आर्ग्युमेंट आहेत, लेफ्टला नाही दिलेलं मी, राईट टू लेफ्ट दिलेले. सो दिस इज अ व्हॅलिड स्टेटमेंट. ओके, नाउ अगेन आय हॅव अ 3 आर्ग्युमेंट्स. किती आर्ग्युमेंट असू शकतात, पण त्यातलं एक मला डिफॉल्ट द्यायचंय. सो दिस इज ऑल्सो व्हॅलिड. सो ऑल देऊ शकता, एक नॉन डिफॉल्ट आणि बाकीचे डिफॉल्ट देऊ शकता, ओनली वन पण डिफॉल्ट देऊ शकता. ओके, त्याच्यानंतर इनव्हॅलिड स्टेटमेंट कोणते कोणते बघा. इनव्हॅलिड बघा, सपोज आता हे फंक्शन ने मी ऍज फॉर एक्झाम्पल लिहिल्या, ए इज इक्वल टू 10 लिहिलं, बी ला एकही डिफॉल्ट व्हॅल्यू नाही दिली आणि सी ला, म्हणजे तर हे काय आलं, रॉंग आलं. बिकॉज राईट टू लेफ्टच पाहिजे. दोन डिफॉल्ट येणार, मग बी ला द्या डिफॉल्ट, जसं मी व्हॅलिड स्टेटमेंट मध्ये दिलं. मग ए डिफॉल्ट देऊ नका, पण जी अलाइनमेंट आहे ती राईट टू लेफ्टच पाहिजे. लेफ्टचं जे
जर एकतर ऑल आर्ग्युमेंट्स डिफॉल्ट असतील जसं सांगितलं तुम्हाला मी व्हॅलिड स्टेटमेंट मध्ये, पण जर ऑल आर्ग्युमेंट डिफॉल्ट नाहीये त्याच्यापेक्षा कमी आर्ग्युमेंट डिफॉल्ट आहे तर मग राईट टू लेफ्ट डिफॉल्ट पाहिजे. सो लेफ्ट मोस्ट आर्ग्युमेंट हे ऑलवेज नॉन डिफॉल्ट पाहिजे जर सगळे आर्ग्युमेंट डिफॉल्ट नसतील तर. त्याच्यानंतर बघा आता ओनली वन आर्ग्युमेंट डिफॉल्ट आहे आणि हे जर मी मधलं डिफॉल्ट दिलं बाकीचे दोन जर दिले सो दिस इज ऑल्सो रॉंग. सो ह्याला ऑर काय आहे, मग राईट काय असेल बघा, ऑर नाही. सो राईट काय असेल की माझ्याकडे 3 आर्ग्युमेंट्स आहेत आणि त्यातले एकच डिफॉल्ट आहे तर ते ऑलवेज राईट मोस्टच पाहिजे. आलं का लक्षात? ठीक आहे. सो दिस इज द इनव्हॅलिड सम आणि व्हॅलिड रूल्स. व्हॅलिड रूल्स काय आहे, एकतर ऑल आर्ग्युमेंट्स डिफॉल्ट असू शकतात किंवा जर ऑल आर्ग्युमेंट डिफॉल्ट नसतील तर जे नॉन डिफॉल्ट आहेत ते लेफ्ट मोस्ट पाहिजे आणि जे डिफॉल्ट आहेत ते राईट मोस्ट पाहिजे. ओके. त्याच्यानंतर एक प्रोग्राम येतो बघा, इम्पॉर्टंट प्रोग्राम आहे तो तुम्हाला मी होमवर्कला देते. राईट अ प्रोग्राम टू डिफाइन पॉवर फंक्शन. ओके, पॉवर फंक्शनला नेम द्यायचे पॉवर, जसं मी सम लिहिले. Write a program to define power function with 2 arguments. 2 arguments integer घ्या, 2 arguments m and n. Okay. Where n is a सगळं एक्सप्लेन करते बघा तुम्हाला, फक्त तुम्हाला कोड लिहायचा आहे. डिफॉल्ट आर्ग्युमेंट with value n, with value 2. एक फंक्शन लिहायचं आहे पॉवर, जसं मी सम फंक्शन लिहिलं, which has 2 argument. त्याला 2 arguments असतील, इंटिजर, एक m आणि दुसरं n. त्यातला जो n आहे तो डिफॉल्ट आर्ग्युमेंट घ्यायचा with value 2. Okay, now what the power function will do? When you call power function with 2 arguments, that is तुम्ही m आणि n ची व्हॅल्यू दिली, then it will calculate m raised to n. Okay, and when you call power function with 1 argument, because second तर काय आहे, डिफॉल्ट आहे, 1 argument, then it will calculate square of m. बघा काय सांगितलंय की पॉवर फंक्शन घ्यायचे ज्याला 2 आर्ग्युमेंट्स येणार, इंटिजर m आणि n. तर त्यातलं n जो आहे त्याला डिफॉल्ट व्हॅल्यू 2 देऊन द्यायची. ओके. सो कॉल करताना जर तुम्ही दोन्ही व्हॅल्यू पास केला m आणि n ची, सपोज मी m ची 6 केली आणि n ची 7 केली, सो माझं कॅल्क्युलेशन काय झालं पाहिजे, 6 raised to 7 असे फंक्शनचे डेफिनेशन पाहिजे. आणि जर मी कॉल करताना पॉवर फंक्शन फक्त 3 दिला, एकच आर्ग्युमेंट दिलं, तर एकच आर्ग्युमेंट दिलं तर तो दुसरा आर्ग्युमेंट काय घेणार, डिफॉल्ट. सो डिफॉल्ट व्हॅल्यू काय द्यायला लावलेली, 2. सो 2 घेणार. सो 3 raised to 2 करणार. आलं का लक्षात? सो स्क्वेअर करणार जर तुम्ही सेकंड आर्ग्युमेंट कॉल पास केलं नाही तर, म्हणजे एकच आर्ग्युमेंट जर केलं, फंक्शनला तर 2 आर्ग्युमेंट आहेत m आणि n, पण कॉल करताना जर तुम्ही एकच आर्ग्युमेंट दिलं तर दुसरी व्हॅल्यू काय घेणार, n ची 2, विच इज अ डिफॉल्ट व्हॅल्यू. सो m raised to 2 स्क्वेअर कॅल्क्युलेट होणार. आणि जर तुम्ही दोन्ही व्हॅल्यू दिल्या ज्या दिलेल्या असतील त्या, सो 6m raised to n कॅल्क्युलेट होणार. ओके. सो दिस इज द, हे प्रोग्राम तुम्हाला करायचा आहे. जसं मी सम मध्ये सांगितलं की जर तुम्ही सेकंड b ची व्हॅल्यू दिलेली असेल तर जी व्हॅल्यू दिली त्याच्यानुसार कॅल्क्युलेट होणार, आणि जर b ची व्हॅल्यू नाही दिली तर जी डिफॉल्ट आहे ती घेणार. ओके. सो हे झालं डिफॉल्ट आर्ग्युमेंट. सो हा प्रोग्राम मला आजच्या आज तुम्ही करून सेंड करायचा आहे. ओके. सो आज आपले 2 इम्पॉर्टंट पॉइंट झालेत, इनलाइन फंक्शन, डिफॉल्ट आर्ग्युमेंट. ओके. नाउ अगेन क्लासेस अँड ऑब्जेक्ट्स. नाउ प्रीवियस लेक्चरला आपण डिक्लेअर क्लास कसा क्रिएट करायचा ते बघितलं. प्रायव्हेट पब्लिक
मेंबर्स मधले डिफरन्स बघितला. त्याच्यानंतर जेव्हा आपण ऑब्जेक्ट क्रिएट करतो तेव्हा पब्लिक मेंबर्स वी कॅन डायरेक्टली ऍक्सेस युजिंग द ऑब्जेक्ट, बट प्रायव्हेट मेंबर्स आपण ऑब्जेक्टनी पण ऍक्सेस करू शकत नाही. सो फॉर दॅट वी नीड अ पब्लिक मेंबर फंक्शन ऑफ दॅट क्लास. ओके, हे तुम्ही बघितलं. नाऊ देर आर अजून एक तुम्हाला क्वेश्चन येतो बघा. एक्सप्लेन 2 ways to define member function. मेंबर फंक्शन म्हणजे काय? क्लास मधले फंक्शन. ओके, एक्सप्लेन 2 ways to define a member function of a class. क्लास मधले मेंबर फंक्शन डिफाइन करण्याचे 2 ways एक्सप्लेन करा. तर एक वे आपण ऑलरेडी बघितला आहे. सो त्याला म्हणतात इनसाइड अ क्लास. सो फंक्शन मेंबर फंक्शन क्लास मध्ये डिफाइन करण्याचे 2 ways आहेत. इनसाइड क्लास डेफिनेशन, तुम्ही क्लास मध्येच डेफिनेशन लिहू शकता जसं आपण प्रीवियस लेक्चर मध्ये बघितलं. अँड आउटसाइड क्लास डेफिनेशन, किंवा क्लासच्या बाहेर लिहू शकता. बघा, डिफाइन मेंबर फंक्शन मीन्स व्हॉट? जे की क्लास मध्ये फंक्शन डिक्लेअर करता. सो क्लास मध्ये डिक्लेअर केलेले फंक्शन डिफाइन करण्याचे 2 ways आहे C++ सपोर्ट्स टू डिफाइन द मेंबर फंक्शन ऑफ अ क्लास. फर्स्ट इज इनसाइड क्लासच डेफिनेशन लिहून टाकायची आणि दुसरी आउटसाइड क्लास. ओके, सो जस्ट आपण एकदा रिकॉल करू इनसाइड क्लास कशी करायची आणि मग आउटसाइडचे एक सेपरेट सिंटॅक्स आहे. सो फंक्शनची डेफिनेशन इनसाइड क्लास करण्यासाठी त्याचा सिंटॅक्स आहे बघा. जस्ट रिटर्न टाइप फंक्शन नेम, आर्ग्युमेंट्स असतील तर आर्ग्युमेंट, नसतील तर एम्प्टी पॅरेंथेसिस, अँड हिअर इज युअर कोड. फॉर एक्झाम्पल, इन प्रिव्हियस लेक्चर सपोज आपण एक ए क्लास घेतला. आता मी ए च्या पुढे प्रायव्हेट पब्लिक लिहित नाही. सो ए काय झाला? प्रायव्हेट झाला. नाउ जनरली मेंबर फंक्शन हे पब्लिक करायचे, हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय. सो आपण काय केलेलं, एक फंक्शन घेतलं सपोज गेट, ज्याच्यामध्ये मी ए ची व्हॅल्यू घेतलीये. सी आउट एंटर ए सीन ए. ओके, नाउ हियर अनदर फंक्शन void put, ज्याच्यामध्ये मी ए ची व्हॅल्यू डिस्प्ले करते. तुम्हाला सांगितलंय की एक फंक्शन व्हॅल्यू घेण्यासाठी आणि एक व्हॅल्यू डिस्प्ले करण्यासाठी. देन क्लास कंप्लीट. नाउ मेन. Okay, now here suppose a1 and a1 dot get a1 dot put. आता हे तुम्हाला माहिती आहे सगळं. ओके, नाउ आता बघा की इनसाइड क्लास म्हणजे क्लास मध्ये डेफिनेशन लिहायची. त्याचा सिंटॅक्स काय? रिटर्न टाइप. बघा, फंक्शन नेम अँड आर्ग्युमेंट्स, पण सध्या मला आर्ग्युमेंट नकोय. सो 0 आर्ग्युमेंट. आणि मग स्टार्ट कर्ली ब्रेस, एंड कर्ली ब्रेस, स्टार्ट कर्ली ब्रेस, एंड कर्ली ब्रेस, आणि हियर कोड. ओके, सो दिस इज अ सिंटॅक्स फॉर डिफाइनिंग अ मेंबर फंक्शन इनसाइड क्लास, लाईक अ नॉर्मल फंक्शन. जसं आपण मेनच्या आधी जसं आता आपण डिफॉल्ट आर्ग्युमेंट साठी फंक्शन घेतलं सम इनलाईन साठी. सो जसं आपण नॉर्मल फंक्शन डिफाइन करतो तसंच आपण क्लासमध्ये फंक्शन डिफाइन करणार, जर तुम्हाला मेंबर फंक्शनचे डेफिनेशन इनसाइड क्लास पाहिजे असेल तर. ओके, नाउ मेन जे आहे ते आहे आउटसाइड क्लास कसं डिफाइन करायचं. फंक्शन आउटसाइड क्लास, हाउ टू डिक्लेअर अ फंक्शन और डिफाइन अ फंक्शन आउटसाइड क्लास. सो त्याचा एक सेपरेट सिंटॅक्स आहे बघा. आउटसाइड क्लास फंक्शन क्लासच आहे पण त्याचं डेफिनेशन आउटसाइड क्लास करायची, तर त्याचा सिंटॅक्स काय बघा. रिटर्न टाइप, देन क्लास नेम, देन बघा स्कोप रिझोल्यूशन ऑपरेटर, then function name, and if there are arguments then arguments, and here code. Now जेव्हा मी तुम्हाला स्कोप रिझोल्यूशन ऑपरेटर एक्सप्लेन करत होते टू ऍक्सेस द व्हॅल्यू ऑफ द ग्लोबल व्हेरिएबल, त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलेलं की स्कोप रिझोल्यूशन ऑपरेटरचे अजून सुद्धा युजेस आहेत, ते तुम्हाला पुढे येणार आहेत. ओके, सो अनदर यूज ऑफ द स्कोप रिझोल्यूशन ऑपरेटर इज टू डिफाइन मेंबर फंक्शन, दॅट इज अ फंक्शन इन अ क्लास आउटसाइड द क्लास. क्लास मध्ये डिक्लेअर केलेलं फंक्शन त्याची डेफिनेशन
आउटसाइड क्लास राईट डाऊन करण्यासाठी वी नीड अ स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर. ओके, नाउ फ्रॉम दिस सिंटॅक्स वी विल राईट द डेफिनेशन ऑफ द फंक्शन आउटसाइड द क्लास. आता बघा आपण काय करूया, आता आपल्याकडे गेट आणि पुट फंक्शन आहे, तर एकाची इनसाइड क्लास लिहू आणि एकाची आउटसाइड क्लास लिहू. बघा आता void get cout enter a sin a. ओके, नाउ आता माझ्याकडे अजून एक फंक्शन आहे पुट. तर हे झाली कशी डेफिनेशन इनसाइड क्लास, क्लास मध्येच डेफिनेशन लिहिली. नाउ मला आता पुट फंक्शनची आउटसाइड क्लास लिहायची, पण क्लास मध्ये आता मला पुट फंक्शन डिक्लेअर करावं लागेल. सो इथे बघा डिफाइन करायला सेमीकोलन देत नाही, डायरेक्टली कर्ली ब्रेस टाकतो आणि फंक्शन डेफिनेशन लिहितो. पण आता मला पुटची इनसाइड क्लास नकोय, मला आउटसाइड क्लास पाहिजे. सो मी क्लास मध्ये फक्त पुट फंक्शन डिक्लेअर करणार. क्लास कंप्लीट. नाउ हे पुट फंक्शन डिफाइन केले का लाईक गेट नाही. सो हे मी पुट फंक्शन आउटसाइड द क्लास करते विथ दिस सिंटॅक्स. नाउ पुट फंक्शनचा रिटर्न टाइप काय आहे, void. सो void बघा आउटसाइड क्लास सेमीकोलन नंतर आउटसाइड क्लास. नाउ क्लास नेम. सो पुट फंक्शन कोणत्या क्लासचा आहे, ए. देन स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर, देन फंक्शन नेम. फंक्शन नेम काय आहे, पुट, आणि आर्ग्युमेंट नाहीये सध्या, आणि हे जस्ट व्हॅल्यू याची डिस्प्ले करायची. ठीक आहे, जस्ट झालं. बघा हे झालं फंक्शन डेफिनेशन आउटसाइड क्लास. फंक्शन डेफिनेशन आउटसाइड क्लास. ओके, सो इथून पुढे काय करा, तुमची प्रॅक्टिस होण्यासाठी तुमच्या क्लास जेव्हा तुम्ही क्लासचे प्रोग्राम करताल की मोर दॅन वन फंक्शन ऑब्विसली असणारच आहे, तर एक इनसाइड क्लास डिफाइन करायचं, एक आउटसाइड क्लास. म्हणजे तुमची ही जी सिंटॅक्स आहे इनसाइड क्लासचे तर सिंटॅक्सचा काही इश्यू नाहीये, बट आउटसाइड जो क्लासचा सिंटॅक्स आहे तो लर्न करण्यासाठी, पाठ करण्यासाठी ते एक फंक्शन आउटसाइड एक फंक्शन इनसाइड. जर 3-4 असतील तर एखादा आउटसाइड करा, मोर दॅन 1-2-3 असतील तर 1 इनसाइड करा, 2 आउटसाइड करा. ओके, पण आउटसाइड फंक्शन करा. बाकी कॉलिंगला वगैरे काहीच फरक येत नाही, बिकॉज हे पुट फंक्शन हे एक क्लासच आहे ना, आपण इथे क्लास नेम दिलेलंच आहे. सो जसं गेट फंक्शन एक क्लासचं आहे बिकॉज ते क्लासमध्येच डिफाइन केलंय. सो पुट फंक्शन सुद्धा आपण विथ रेफरन्स दिलेलाच आहे एक क्लासचा. सो हे कॉल करताना काहीही प्रॉब्लेम येणार नाही, ते सगळं सेमच आहे की फक्त इथं डेफिनेशन कडे जाणार, इथे पण गेटच्या डेफिनेशन कडे जाणार, एक्झिक्यूट होणार, हे सगळं बरोबर. ओके, आता बघा हे झालं फंक्शन डेफिनेशन आउटसाइड द क्लास. ओके, नाउ बघा आपण एक प्रोग्राम करूयात, त्याच्यानंतर एक आपला डिफॉल्ट आर्ग्युमेंटचा पण प्रोग्राम राहिलाय बघा रन करण्याचा. आता मी इथे 50 देते बी ची व्हॅल्यू. ओके, आता मगाशी एरर येत होती आपण एकच पास केल्यावर. आता बघा इथे आपण डिफॉल्ट व्हॅल्यू 1 दिलेली आहे 50 बी ची, पण मी इथे डिफॉल्ट दोन्ही पण व्हॅल्यू 2 आर्ग्युमेंट्स आहेत आणि दोन्ही पास केले. सो ह्या सम फंक्शनच्या एक्झिक्युशन साठी बी ची व्हॅल्यू काय घेणार, जी पास केलेली आहे कॉलला, दॅट इज 20 घेणार. सो इथे आपल्याला रिटर्न काय होणार आहे, सम 30. नाउ हियर मी फक्त 30 पास केले, सेकंड आर्ग्युमेंट पास केलेलंच नाही. सो कोणती व्हॅल्यू घेणार, जर तुम्ही डिफॉल्ट आर्ग्युमेंट जर कॉलला पास केलं नाही तर तो डिफॉल्ट व्हॅल्यू घेणार, आणि जर डिफॉल्ट आर्ग्युमेंटची व्हॅल्यू पास केली तर जी पास केलेली कॉल फंक्शनला तीच व्हॅल्यू घेणार. सो इथे आपल्याला 30 मिळणार आणि इथे 30 + 50 80 मिळणार. बघा आता सेव्ह करते प्रोग्राम, एक्झिक्यूट, कंपाइल अँड रन. बघा 30 आणि 80. ओके, नाउ द फंक्शन क्लास आपला आता बघा इथे 2 फंक्शन आहेत ना. ठीक आहे, दुसरं एक घेऊयात आपण. स्टुडंटचा प्रोग्राम. ओके, नाउ बघा आपण काय करूयात, हे जे डिस्प्ले फंक्शन आहे किंवा हे ऍव्हरेज फंक्शन आहे आउटसाइड क्लास घेऊयात. ओके, सो आउटसाइड क्लास घेण्यासाठी आपल्याला क्लासमध्ये त्याची डेफिनेशन फक्त डिक्लेअर करावं लागेल. ओके, आणि आउटसाइड क्लास साठी बघा रिटर्न टाइप, देन क्लास नेम. क्लास नेम काय आहे, स्टुडंट, देन स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर, देन फंक्शन नेम, आणि मग आर्ग्युमेंट्स असतील तर आर्ग्युमेंट्स, पण आर्ग्युमेंट्स नाहीयेत. ओके, अँड देन AVG इज इक्वल टू मग आउटसाइड क्लास त्याची डेफिनेशन लिहायची, S1 + S2 + S3 / 3. जस्ट झालं.
बाकी कंपाईल आणि रन व्हायला काहीही प्रॉब्लेम नाही, ते ऍज इट इजच होणार आहे. फक्त फंक्शन डेफिनेशन आपण जे इनसाइड क्लास लिहायचो ते आउटसाइड क्लास. आता तुमची प्रॅक्टिस होण्यासाठी तुम्ही फक्त आउटसाइड क्लास पण करून बघा, पण ऍज सच दोघांमध्ये डिफरन्स नाहीये की असं कुठंही नाही होत की तुम्हाला सांगतात की तुम्ही कंपल्सरी आउटसाइड क्लासच लिहा. ठीक आहे, म्हणजे आउटसाइड क्लास लिहिण्याचं काय यूज आहे किंवा इनसाइड क्लासचा काय यूज आहे असं काही नाही, दोघं सेमच आहे. फक्त 2 वेज C++ सपोर्ट करतं, 2 वेज. सो ते तुम्हाला यायला पाहिजे. मग एकदा तुमची प्रॅक्टिस झाली की तुम्हाला जो सोपा वाटतोय तो वे, कोणाला आउटसाइड वेज सोपा वाटतं आउटसाइड क्लास डेफिनेशनचा तर तोच लिहा, कोणाला इनसाइड ते इनसाइडच करा, असं काहीही कंपल्शन नाही. 10 रोल नंबर, नेम, मार्क्स. ठीक आहे, तर हे झालंय तुमचं फंक्शन. आपलं आन्सर तर सेमच आलेलं आहे, फक्त फंक्शनची डेफिनेशन जी आपण इनसाइड लिहिली ती आता आउटसाइड. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही आउटसाइड फंक्शन लिहिता सो इथे ते क्लासमध्ये डिक्लेअर करणं गरजेचं आहे. जर तुम्ही डिक्लेरेशनच केलं नाही आणि आता कंपाईल केलं तर एरर येईल बघा, एरर येईल. काय एरर? स्टुडंट हॅज नो मेंबर नेम्ड ऍव्हरेज. बिकॉज हे ऍव्हरेज तुम्ही कोणाचं लिहिलेलं आहे? स्टुडंटचं मेंबर आहे ना, असं तुम्ही डिफाईन केलेलं आहे इथे. सो स्टुडंट हॅज नो मेंबर ऍव्हरेज. सो इथे तुम्हाला ते डिक्लेअर करणं गरजेचं आहे. ज्या ज्या फंक्शनची डेफिनेशन तुम्हाला आउटसाइड करायचे आहे ते फंक्शन तुम्हाला इनसाइड क्लासच्या डिक्लेअर करणं गरजेचं आहे, आणि जे आतमध्येच डिफाईन करायचे आहे त्याचा काहीही प्रॉब्लेम नाही. ओके, सो हे झालं तुमचं 2 वेज to define a member functions of a class, inside class and outside class. Okay, now next lecture मध्ये अजून आपण कन्सेप्ट बघू. सेकंड चॅप्टर मध्ये तुम्हाला खूप साऱ्या स्मॉल कन्सेप्ट बघायच्या आहेत ज्या की मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत. ओके.